फिर एक बार लौटा है, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सुपर ओव्हर शिवनेरी चषक पर्व 5 पहिली सुपर ओव्हर ताई पॅकर पालघर वर्सेस JR स्पोर्ट्स OV11. थॉमस डायसचा पहिला फटका लॉंग ऑफला 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावेनं इथे कडक स्टार्ट केलाय. सुपर ओव्हर आणि थॉमस डायस खतरनाक आहे. मला आजही स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक आठवतं. पुणे जिल्ह्यातील देहू रोडची क्रिकेट स्पर्धा सुपर ओव्हर झाली. थॉमस डायस बॅटिंगला आला आणि तब्बल 20 धावा सुपर ओव्हर मध्ये थॉमस डायसनं कुठून काढल्या. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईन पासून थोडंसं दूर उभं राहा. प्रेक्षक मुख्य मंचकासमोर बाउंड्री लाईन पासून थोडंसं लांब थांबा. ऑन साइडला फटका थॉमस डायसचा फसलाय. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद होतोय. मुंबईच्या उपनगरांचा अर्धशतकांचा राजा सुपर ओव्हर मध्ये झालाय अपयशी आणि पहिली विकेट मिळाली आहे गोलंदाज पंकज पालनला. इथे आपण पाहू शकाल थॉमस डायस बाद होत आहेत. सुपर ओव्हर मध्ये जो तुम्ही उल्लेख केला की सुपर ओव्हरचा स्पेशलिस्ट फलंदाज आहे, परंतु तिथे विघ्नेश साखळतोडे यांना निवडलं आणि आता बाद झालेत. आता निश्चित स्वरूपात नवीन फलंदाज विकी मुंबईकर मागच्या मॅच मध्ये रनआउट झाले. या मॅच मध्ये तुम्हाला खेळावं लागेल. थॉमसनं त्यांना निरोप दिला की 4 बॉल आहेत, 4 बॉल मध्ये किमान 10 ते 12 झाल्या. दुसऱ्या डावामध्ये आपण देखील चांगली गोलंदाजी करू, त्यांना देखील शांत करू. थॉमस अगदी शांत हताश हतबल मनानं बाद होताना बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ इथे परिपूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 2 वरती. पहिल्या बॉलवरती 2 जरूर आल्या. दुसऱ्या बॉलवरती थॉमसनं बॉलला जरूर खेळलं. क्षेत्ररक्षण तिथे निवडलं विघ्नेश साखळतोडे. टाई पॅकर्स एका बाजूला JR स्पोर्ट्स OV11. सर्व खेळाडूंना जे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की सीमारेषेच्या लगत आपण उभ्यात, आपण बाहेर या, थोडंसं मागे या. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला विकी मुंबईकर. रवी गुप्तानं दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं करता येईल का JR स्पोर्ट्स OV11 टीमला? खूप काही घडलंय या मॅच मध्ये. पंकज पालन राऊंड विकेट आले. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाहीये. चालला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे. सुपर ओव्हर आहे. 2 फलंदाज बाद झाले. टीम ऑल आउट. त्यामुळे आता घाई करून चालणार नाहीये. मेहुल आणि फलंदाज विकी मुंबईकरला रन 3 झालेत. कमीत कमी 8 ते 9 या मॅच मध्ये नक्कीच एक उत्कर्ष चांगलं टार्गेट पाहायला मिळेल. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की 8 ते 9, थॉमसने देखील विकीला तोच मेसेज दिला की 4 बॉल मध्ये तुला 1 फटका खेळायचा आहे मित्रा, आणि अभि नाही तो कभी नाही. याच मॅच मध्ये जिथे सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षक अगदी या मॅचचा आनंद घेतात. चौथा बॉल गोलंदाज पंकज पाटील पालन शरीरापासून दूर ठेवला. बिटवीन द गॅप बॉलला स्टियर केलंय. तिथे धनंजय नाईक दासू बॉल वरती पोहोचले. फेकी आली. डबल धावेमध्ये कन्वर्ट केलं. ओमकार सर, आता बॉलचा खेळ झालाय 4, जिथे धावसंख्या फलकावरती 5. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. 2 बॉल मध्ये काय होणार, काय बिघडणार? अनिकेत राऊत बाप्या आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी पंकजच्या पाठीवरती थाप मारली, कारण अतिशय सुंदर ज्यांनी गोलंदाजी केलाय याही मॅच मध्ये. सध्या 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता आतापर्यंत तरी चांगली आहे. मागच्या 4 बॉल मध्ये 5 रन आलेत. आता बाकी आहेत बॉल मैदानावरती 2, आणि 2 बॉल मध्ये किती येतील ते आपल्याला पाहायचं. 5 धावा धावफलकावर. इथे आता 4 आल्या तर 9 बनतील. कॅच झाली तर एकच मिळेल. सगळं काही विचित्र घडलंय. क्षणात होत्याचं नव्हतं. क्षेत्ररक्षकानं केलाय आणि एका सिंगलनं धाव फलक 1 ने पुढे जात आहे. काय फिल्डिंग केली आहे समीर टावरे. 3 धावा वाचवलेत समीरनं, आणि समीर चित्यासारखा बॉल वरती झडप घालताना पाहायला मिळालाय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 6. विकेट गेली 1. सुपर ओव्हरचा हा अंतिम बॉल आणि त्याच्यावरती 2 धावेचा मानस आहे, म्हणजे 8 बनतील. 6 झालेत. 7 पूर्ण. 8व्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा आलेत, त्याच्यामुळे 8 रन कंप्लीट झालेत. आणि आता रनआउटची संधी आहे 3री रन घेत असताना, आणि फलंदाज या ठिकाणी झालेत बाद. 6 धावा होत्या 5 बॉल मध्ये. शेवटच्या बॉलवरती आल्या 2. जे टार्गेट सेट व्हायला हवं होतं ते मैदानावरती झालंय. विकी मुंबईकर चांगला खेळलाय.
निर्णायक क्षणाला येऊन काही रन्स त्यानं देखील बनवलेत आणि संघ पोहोचलाय सुपर ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 आणि 9 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये उभं झालंय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 9चं लक्ष मैदानावरती पार करायचंय. 6 बॉल आणि 9ची मॅच. कोण जिंकणार आणि कोण हरणार? एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला आपण पाहतायत JR स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. OV11 यांना आपण पाहू शकाल. आता ताई पॅकर्स संघाचे फलंदाज दाखल कोण होतील? खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मनोज मन्या येईल की मग विघ्नेश साखळतोडे येतील, धनंजय नाईक येतील, स्वतः अनिकेत राऊत येतील की मग अनेक फलंदाज त्यांच्याकडे ऑप्शन आहे. करण वामन सारखे खेळाडू आहेत. मॅच मध्ये काय होणार? अक्षरशः प्रेक्षक या मॅचला या स्पर्धेला उचलून धरतायत. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये काय चित्त थरारक असा मात्र सामना बघायला मिळतोय. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेचे केंद्रबिंदू, ज्यांनी या मॅचला या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं. आज 7व्या दिवसामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली. जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आहेत. 9 धावांची गरज, सुपर ओव्हरचा थरार. एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला आपण पाहतायत JR स्पोर्ट्स OV11 हा संघ आपण पाहतायत. ज्या मॅचची अपेक्षा होती ना खरं तर इथल्या क्राऊडला, तो सामना मैदानावरती जबरदस्त झाला. पहिल्या सुपर ओव्हर मध्ये रन झालेत स्कोरकार्ड वरती 8 धावा धावफलकावरती. प्रचंड मोठं असं क्राऊड तुम्हाला पाहायला मिळत आहे मैदानावरती. प्रचंड प्रेक्षकांचा हा जनसमुदाय तुम्हाला पाहायला मिळतोय आणि याच लाडक्या प्रेक्षकांमुळे क्रिकेट पाहण्याची मजा ती देखील काही वेगळीच येते. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, विराथन गावाच्या अभिमानाची आणि सफाळे क्रिकेटच्या विकासाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारी शिवनेरी चषक. सलामीची जोडी या पाहूयात कुणाला सलामीसाठी प्रमोट केला जाईल, कारण 6 बॉलचा खेळ आहे, 9 धावेची गरज आहे. अनिकेत राऊत, पंकज जस्ट सुरू आहे या ठिकाणी आपण बघताय. एक्झॅक्टली आता ओपनिंग पेअर कोण येईल? अनिकेत दादा रिक्वेस्ट आहे प्लीज सलामीची जोडी लवकर पाठवा. आणि सलामीची जोडी या ठिकाणी होतीये दाखल. विघ्नेश आणि त्याच्या सोबतीनं सलामीला आलाय सफाळ्याच्या विठ्ठलवाडीचा सुपर डुपर स्टार. आला रे आला, मने आला. आणि एक क्राऊड जे मनोज पाटील या नावावरती प्रेम करतं. एक रॉयल एंट्री मैदानावरती होत असताना, जसं भिवंडी विभागामध्ये गेलात तुम्ही भावेश पवारजी होते आणि सफाळे नगरीत तुम्ही आलात तर मनोज पाटील मन्याच्या नावाची होते. मजा मॅचला. स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्क लाईव्ह सोबत शिवनेरी चषक 2025. आणि पहिली सुपर ओव्हर या 5व्या पर्वाची. फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक. सगळ्यात वरती टॉपला पण एक टॉच ऑन, जवळजवळ 200 फुटावरून तिकडे मॅच एन्जॉय केली जाते. आता नजर जात नाहीये, इतका मोठा प्रचंड जनसमुदाय या मैदानावरती आलाय. सगळ्या आमच्या लाडक्या प्रेक्षक मित्रांना अर्थातच भावांना विनंती आहे, जिथेही बसाल सुखरूप बसा आणि व्यवस्थित आपली आपली काळजी घेऊन पार्टी पण एन्जॉय करा आणि क्रिकेट पण एन्जॉय करा. मनाने 2 बॉल 2 षटकार मारले तर हिरापेटे ग्रुप कडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. 2000. ताई पॅकर्स सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. मागच्या मॅच मध्ये खूप सुंदर बॅटिंग केली विघ्नेशनं आणि आता त्याला प्रमोट करण्यात आला सलामीला. मन्या मात्र मागच्या मॅच मध्ये ॲज अ फिनिशर म्हणून आला होता. त्याच्या बॅटवरती बॉल चांगला येतोय. या विकेटवरती मन्या सातत्यानं सराव करतो. विठ्ठलवाडीचा जरी असला तरी विराथन मध्ये मन्या नवीन नाहीये. इथलं गाव आणि हे नाव त्याला प्रचंड प्रेम देतं. पहिलाच बॉल बॅटन पॅड मध्ये ऑन साइडला काढलाय. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि सुपर ओव्हर जर पुन्हा बरोबरी सुटली तर अजून एक सुपर ओव्हर आणि नेक्स्ट सुपर ओव्हर मग आपण झाल्यानंतर अनाउन्स करू की पुढे काय. आधी ही सुपर ओव्हर होईल की मॅच जिंकेल. ताई पॅकर पालघर की टीम मैदानावरती JR स्पोर्ट्स OV11
कुणाच्या बाजूनं हा सामना आहे. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती आहे मुकेश दास. त्याची गोलंदाजी आहे खास, त्याचा टप्पा आहे खास आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये त्याच्या नावाची चर्चा आहे खास. ते आहे मुकेश दास. आता फटका चांगला आहे, मनाच्या बॅट मधनं कडक ड्राईव्ह आहे. मेहुल विघ्नेश होते तिथे आणि मेहुल त्या ठिकाणी बॉल स्टॉप करेल. 2 धावा मिळतील. धाव फलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. रन बॉल 3 चेंडू 3 बॉल शिल्लक आहे 3 रन बाकी आहे 6. 3 चेंडू आणि 6 धावा. सध्या मॅच मध्ये पारडं भारी आहे. JR स्पोर्ट्स OV11 टीमचं. सफाळेकर मजा येते का? कडक चालले मॅच. शिवनेरी चषक ही यशाची पोच पावती आहे, ही मेहनतीची पोच पावती आहे आणि आज विराथन नांदगडी पाड्याचं शिवनेरी ग्रुप फक्त इतकंच म्हणेल, ना हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार गिरे, हमें गिराने में कई लोग हजारों बार गिले. आणि आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर शिवनेरी चषकाच्या यशाला पर्याय नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या शिवनेरी चषक 2025 साठी. 2 बॉल 5 रन. चौकार आला तर सुपर ओव्हर. 2 बॉल 5 धावा 2 बॉल. मुकेश दास की मन्या आणि मन्याच्या बॅटमधनं चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या समोर आणि हा ठोकलाय मन्यानं. षटकार जिंकली मॅच टीम. ताई पॅकर पालघर. आला रे आला विठ्ठलवाडीचा डॉन मन्या आला. जोरदार टाळ्या होऊ द्या टीम JR स्पोर्ट्स OV11 साठी. हरला तरी चालेल पण हा संघ लढला कसं. नक्कीच एकदा सफाळेकर म्हणून या टीम साठी टाळ्या जरूर व्हायला हव्या. ग्रेट ट्राय थॉमस अँड ऑल टीम. मुकेश दासचा पडलेला अर्ध्या विकेटवरचा हाफ ट्रॅकर, फिल्डरनं केलेली चूक आणि फिल्डरची मिस्टेक आणि गेम फिनिश. चला नेक्स्ट मॅच. जास्त वेळ नाही, एकदा मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोज पाटील. कॅच होती ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सोपा झेल होता, मिस झाला आणि चुकीला माफी नाही. 5 षटकांची मॅच लगेचच सुरू करायची. चला पटकन प्लीज रिक्वेस्ट. एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाहीये. फिल्डिंग टीम मैदानावरती त्वरित उतरायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आयोजक तुमच्यासाठी आज एक टास्क आहे. खेळाडू कक्षासमोर जो प्रेक्षक वर्ग आहे तो थोडा खाली करा. आयोजक मॅन पॉवर आपल्याकडे खूप आहे. खेळाडू कक्षासमोर जो प्रेक्षक राजा आहे तो थोडासा खाली करा. मॅचला जशी सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव उत्कर्ष पाटीलला आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.